आणि या मेळाव्याच्या निमित्तानं आलेले या शाळेत ज्यांनी आपलं योगदान दिलं ते आमचे सर्व सन्माननीय मरवळ गुरुजी. शाळेची सुरुवात व्हायची सकाळी 10 वाजता. आम्ही त्यावेळेस अगदी 75-76ची आमची पहिली बॅच, पहिलीची त्यावेळेसचे आम्ही विद्यार्थी. शाळा चालू व्हायच्या अगोदर गुरुजी सायकलवरून यायचे, शिंगाडी गुरुजी. साफसफाई व्हायची, प्रार्थना व्हायची आणि मग पहिली ते चौथीचे 4ही वर्ग एकाच खोलीमध्ये असायचे. गुरुजींनी आल्याला सांगायचं, पहिलीच्या विद्यार्थ्याने पाढे मनातल्या मनात म्हणा, दुसरीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास दिलेला असायचा, तिसरीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास दिलेला असायचा, चौथीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास दिलेला असायचा. सर्वजण व्यवस्थितपणे त्यावेळेस गुण्या गोविंदानं घोड्या मस्करी करत शाळा शिकले. जो तो आपापल्या परीने शाळा शिकून शासकीय सेवेमध्ये प्रत्येकाच्या पात्रतेनुसार जो तो आज काम करत आहे. असेल तर त्या ठिकाणी मरवळचा कालावधी हा 74 ते 75 या कालावधीमध्ये मरवळ गुरुजी इयत्ता तिसरीला असताना, तिसरीला आम्ही 7 जण होतो. 7 पैकी मुकिंदा कोंडवळे, रामदास कोंडवळे, कैलासवासी जनार्दन कोंडवळे, कैलासवासी मनोहर कोंडवळे, सोमनाथ शिंगाडे, रावजी शिंगाडे असे आम्ही 7 व्यक्ती होतो. या 7 व्यक्तींना त्या ठिकाणी मरवळ गुरुजी आणि शिंगवत्याचे शिंगाडे गुरुजी या मान्यवरांनी या ठिकाणी शिक्षण देण्याचं काम केलेलं आहे. आणि प्रथमतः आमचे जे गुरु जर म्हटलं त्यानंतर तर पहिल्यांदा आईवडील. या आईवडिलांनी हे शाळेतले गुरु होते, पण ते घरचे गुरु म्हणजे आमचे बाबा. त्यावेळेस एक चतुर शेतकरी हा नावाचा दादा होता. तो दादा शाळेतच मध्ये कळत न कळत पाठवून गेला होता. पण घरी आल्यानंतर दररोज संध्याकाळी बाबांनी या ठिकाणी उठायचे, प्रकाशला बोलव, या ठिकाणी माझी ड्युटी, त्या ठिकाणी संध्याकाळी जेवण झालं का माझी ड्युटी असायची तिथे. तो दादा एकदा वाचला, दोनदा वाचला. वडिलांनी कौतुक केलं, आईला पण सांगितलं, अरे आपण प्रकाशचा चांगला दादा असतोय. तिसऱ्या दिवशी जेव्हा माझी शर्यत लागली, पुन्हा तो दादा वाचायला घेतला. वडिलांनी जवळ बोलवलं. त्यावेळेस मात्र माझ्या नाकातली जाळ, नाकातलं धूळ आणि कानातलं जाळ आणि डोळ्यातले थेंब पडणारे पाणी आठवायला लागले मला. बाबांनी लगेच झाडा बदलला. तू शेतकरी झाडा ऐकली, दुसरा झाडा वाचून दाखव, तर मग करायला लागलं. त्यापासून तोपर्यंत इतका बाबांनी मला चोप दिला. त्यावेळेस घरच्या आईवडील जरी प्रेमी असेल तर वाघाची शिया आपले गुरुवर्य शिक्षक असायचे. त्या ठिकाणी या शिक्षकांनी आपल्याला आत्ता जर आपण पाहिलं तर आपल्या मुलाला हात लावायला परवानगी नाहीये. परवानगी लागली ती पोलीस कंप्लेंट होते. अशा पद्धतीने अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. परंतु त्यावेळेस आई वडील स्वतःहून सिंहाच्या गुहेमध्ये आपल्याला सोडत होते. बरं, ते सिंहाच्या गुहेमध्ये गुरुजींना या ठिकाणी जंगलाचा राजा, सिंहाला जंगलाचा राजा म्हणतो. त्यावेळेस हे राजे लोक म्हणजे आपले गुरुवर्य होते. त्या गुरुवर्यांनी ज्यावेळेस आपल्याला एकदा शाळेमध्ये दप्तर पाठवलं तर त्या ठिकाणी पूर्ण आई वडील जबाबदारी कधी घेतली नाही. आणि गुरसे गुरुजी यांच्या संदर्भातून मी शिक्षण घेतलेलं आहे, परंतु मी पुढे जास्त जाऊ शकलो नाही. माझं साधारणतः आपलं जीवन जगतोय मी. सागरजी तसेच खंडागे सर, अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही दोघांनी केलेला आहे. त्यासाठी तुम्हा दोघांचे तसेच या कार्यक्रमासाठी चांगलं व्हावं यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे, सर्व कळंबी ग्रामस्थांचे खूप खूप आभार. कारण एक शिक्षक असताना या ठिकाणी जुने शिक्षक कसे होते, काय करत होते आणि त्यातून घडलेले विद्यार्थी कसे होते हे जाणून घेण्याची खूप उत्कंठा होती. हा कार्यक्रम करण्यासाठी अनेक अडचणी सामोरे आल्या. कार्यक्रम होतोय नाही होतोय, जसं अचानक पाऊस येतोय तसा हा कार्यक्रम अचानक होणार नाही असं ठरत होतं. तरीही गोपीनाथ शिंगाडे आणि ज्योत्स्ना हिले हे आमची बॅच 1ली ते 4थी पर्यंत आम्ही एकत्र होतो. तर त्याबद्दल इथे उपस्थित आहेत. त्यांची मला, आणि जे उपस्थित नाही आहेत नाही त्यांची मला आठवण आली, त्यामुळे मी इथे
बॅचचा माझा एक विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीमध्ये आला 4थीचा आणि कळंबाई शाळेचं नाव पेपरमध्ये म्हणजे येण्याचा मी एक कारण ठरले असं मला सांगावं वाटतं. सीओच्या हस्ते त्यावेळेस विद्यार्थ्याचा, शिक्षकांचा आणि त्यांच्या पालकांचाही सन्मान झाला होता. श्रेयश किसन कोंडोळे असं विद्यार्थ्याचं नाव आहे. ती बॅचच खूप चांगली होती. म्हणजे असं मी परंतु काही कारणामुळं त्यावेळेला मला असिस्टंट शिक्षक होते चिखले गुरुजी आणि चिखले गुरुजींच्या कारवाया आणि खंडागळे साहेबांचा संबंध सुटतो, ह्या पुस्तकांचा संबंध सुटतो, लेखणीचा संबंध सुटतो आणि मग आपापल्या पोटासाठी व्यवसाय, धंदा, शेती, उद्योग याच्यामध्ये सगळे जातात. खूप कमी भाग्यवान आमच्यासारखे असतात की ज्यांना पुन्हा शाळेची पायरी चढायला मिळते, शिक्षक म्हणून, विद्यार्थी म्हणून नाही, शिक्षक म्हणून. आणि पुन्हा एकदा ते शाळेचं मैदान, शाळेची मुलं, शाळेचे शिक्षक, पुस्तक, कविता, सुविचार. आमचा सार्थक शाळा म्हणलं का कुठेही पळून जातो. असं करू नका, तुम्हाला विनंती. एवढं आमचे आई वडील म्हणत होते मुलींनी शाळा शिकून काय करायचं, दुसऱ्याच्या घरी जायचं. आम्हाला शाळा कुठं होती हे माहीत नव्हतं, पण थोडीसं ऐकून मी काहीतरी सांगते तुम्हाला. दुसरं काय जायचं तरी. ऍक्च्युली आजचा जो विद्यार्थी मेळावा आहे, मला असं अपेक्षित होतं गणपत दादा, प्रकाश लांडे गुरुजी, अजून जे काही आले तिकडनं माझे विद्यार्थी शाळेचे, म्हणजे जे आमचे सिनियर म्हणजे बरेच सिनियर, म्हणजे काही तर वडिलांच्या वयाचे आहेत लोक, त्याच्यानंतर त्यांचे काहीतरी अनुभव आम्हाला ऐकायला मिळतील असं मला खरं अपेक्षित होतं. गणपत दादा बऱ्याच गोष्टी सांगेल असं मला अपेक्षित होतं खरं, पण त्याने 4 मिनिटांमध्येच ते सगळं गुंडाळलं. मला जर परवानगी असेल तर मी थोडेशा माझे अनुभव सांगतो जे मला एकदम असे पुसटचे असे आठवतात खरं तर.